की महाराष्ट्रामध्ये सईड आंबा येऊ शकतो का? नागपूर असेल, सगळं एरिया असेल, म्हणजे जास्त गरम हवेचा एरिया असेल किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, सईड येऊ शकतो का? आंबा हे फार स्टर्डी पीक आहे, ते येतं कुठे येत. पण आपण म्हणू शकतो की मला समजा 100% क्वालिटी मुरमाड जमिनीत मिळणार आहे, बरोबर. तर मला इकडे 80% मिळणार आहे. आंबा माझा मुरमाड जमिनीत लवकर तयार होतो, काळ्या जमिनीत तयार व्हायला थोडा वेळ लागतो. जमीन सगळ्या चालतील. जमीन चालण्यामध्ये एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, तो मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो, पण शेतकऱ्यांना तो बरेच वेळेला पटत नाही. तुमच्या जमिनीमध्ये जर कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असेल तर ती आंब्याला चालत नाही. कारण पण त्याचं मी देतो, थोडंसं टेक्निकल आहे, की तुमचं आंब्याचे जे रूट्स आहेत ते एक तर ससेप्टिबल आहेत खूप जास्त, आणि त्यांचे पोर्स जे आहेत, म्हणजे जिथून ते अन्नद्रव्य घेतात, आंब्याच्या ज्या मुळी आहेत, सफेद मुळी ज्या आपण म्हणतो, त्या फार स्मॉल असतात, छिद्र एकदम छोटे असतात व्हाईट रूट्सचे. आणि जर चुनखड जास्त असेल, 5-6% वरती वगैरे गेली, तर त्यांचं क्लॉगिंग होतं. म्हणजे तुम्हाला बाग लावल्यानंतर सुरुवातीला काहीच जाणवत नाही, हळूहळू जाणवतं. म्हणजे सरासरी तुम्हाला पहिलं 1.5-2 वर्ष काहीच जाणवणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जाणवायला लागतं की अन्नद्रव्याची कमतरता झाडामध्ये. तुम्ही खतं देताय जमिनीमध्ये, पण तुमच्या जमिनीची गरज काय आहे आणि तुम्ही काय वापरताय. बरेच वेळेला असं होतं की जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट किंवा चुनखड जास्त आहे, बरोबर, आणि तुम्ही त्याच्यामध्ये परत चुनखडयुक्त किंवा क्षारयुक्त खतं वापरताय. ते तुम्हाला कुठेतरी अवॉइड करणं गरजेचं असतं.